नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। मी आज तुम्हाला कुंभ राशीविषयी अशी एक राशीवाणी सांगणार आहे जी 2026 मध्ये खरी ठरणार आहे। तर ती कोणती यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। श्री स्वामी समर्थ। तर कुंभ राशीचे 2026 साठी महत्त्वाचे राशी असे आहे की चंद्र राशीवर आधारित आहे। नमस्कार, कुंभ राशीच्या व्यक्तींनो, मला खूप चांगल्या प्रकारे माहीत आहे की तुमच्या जीवनातील 2025 हा काळ अत्यंत नैराश्याचा होता आणि हे सत्य आहे कारण 2025 मध्ये तुम्ही खूप जास्त डिप्रेशनमध्ये राहिला आहात। 2025 मध्ये ज्या लोकांनी तुमच्यासमोर बोलण्याची सुद्धा लायकी नव्हती त्यांनीच तुमच्या इज्जतीला खराब करण्याचा प्रयत्न केला, परंतु 2025 मध्ये हे स्पष्टपणे दिसून आले की तुम्ही तुमच्या जीवनात खूप जास्त तणावाखाली आणि जीवनातील समस्यामध्ये अडकला आहात। पण एक गोष्ट तुम्ही कधीही विसरू नका की 2025 मध्ये तुमच्यामध्ये स्वतःचे साम्राज्य उभे करण्याची आग निर्माण झाली आहे आणि 2025 मध्ये तुम्हाला जाणीव झाली आहे की काही हरकत नाही, वेळ कशाला म्हणतात हे मी पाहिलं आहे। 2025 मध्ये तुम्ही जे शिकलात की मला स्वतःची ओळख निर्माण करायची आहे, स्वतःची इच्छा स्वतःच पूर्ण करायची आहे, यासाठी तुमच्यामध्ये हिंमत मोठ्या प्रमाणावर वाढली असून 2025 हा काळ असाही होता की तुम्ही स्वतःच्या पैशाच्या जोरावर कमी प्रमाणात का होईना पण पुढे जाण्याचा प्रयत्न केला। तर कुंभ राशीच्या मित्रांनो, 2025 मध्ये आणखीन एक गोष्ट घडली जी तुमच्या जीवनात तुम्हाला नेहमी बर्बाद करत होती आणि ती म्हणजे अतिमोह। तर अतिमोह म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीशी खूप जास्त भावनिक जोडला गेलेला होता। 2025 हा काळ तोच आहे जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये आणि तुमच्या मनात जे शिकला आहात की तो आयुष्य यालाच म्हणतात, स्वतःच्या बळावर पुढे जावे लागेल। म्हणूनच भावनिक नातेसंबंध असू, दयेचे भावनेचे असो किंवा म्हणून मी शक्यतो व्यर्थ होतो। तर भटकावण्यापासून तुम्ही स्वतःला वाचवायला सुरुवात केली आणि या गोष्टी अजून संपलेल्या नाहीत, तर या गोष्टी आता पुढे वाढवतील आणि इथूनच तुमच्या जीवनाच्या यशाचा मार्ग उघडायला सुरुवात होईल। म्हणूनच कुंभ राशीच्या व्यक्तींनो, आजचा व्हिडिओ खूप खास आहे। तर मी तुम्हाला 2026 ची ती कोणती अशी गोष्ट आहे जी तुमची राशीत घडणार आहे आणि ती 100% सत्य असणार आहे। तर ही संपूर्ण राशी भविष्य चंद्र राशीवर आधारित आहे, त्यामुळे ज्यांना आपला चंद्र राशी माहीत आहे खूप चांगली गोष्ट आहे। नसेल तर तुम्ही व्हिडिओ नक्की पहा। चला तर कुंभ राशीच्या व्यक्तींनो, 2026च्या काही महत्त्वपूर्ण माहितीला सुरुवात करूया। तर तुमच्या जीवनात 100% सत्य घडणार आहे ती 2026 मध्ये महत्त्वपूर्ण बातमी कोणती, तर 1. करिअर आणि व्यवसायामध्ये कुंभ राशीच्या लोकांनो, तुम्हाला तुमच्या जीवनात नोकरी आणि व्यवसायामुळे खूप जास्त त्रास सहन करावा लागला। ज्यांच्या नोकरीत प्रगती मिळत नाही, त्यांना त्यांच्या नोकरीत विकास मिळत नाही, ते जे कुठेतरी मानसिकदृष्ट्या खूप जास्त परेशान किंवा डिस्टर्ब होत आहेत, त्यांना मी सांगत आहे की संयम ठेवायला हवा। 2 एप्रिल ते 2 ऑगस्ट या दरम्यान तुमच्या जीवनात अखंड यशाचा योग बनेल आणि हा काळ अखंड यशाचा योग तुमच्या आयुष्यात बदललेला असणार आहे, कारण या काळात कुंभ राशीच्या किंवा कुंभ लग्नाच्या व्यक्तींना मनपसंत नोकरी मिळणार आहे। तुमच्या कर्मकेंद्रात तुम्हाला मोठ्या लोकांशी संपर्क साधता येणार आहे, तुमचा मान सन्मान इज्जत मिळणार आहे आणि जर तुमची नोकरी चुकून सुटली गेली होती तर किंवा सरकारी मोठे प्रकल्प अडकले होते तर ते यशस्वी होणार आहेत। म्हणूनच मी एक गोष्ट नक्कीच सांगेन की कुंभ राशीच्या व्यक्तींनो, 2 एप्रिलपर्यंत तुम्हाला संयम ठेवायचा आहे। दुसरी गोष्ट, आर्थिक लाभ आणि धनवृद्धी होणार आहे। तर 2 जून रोजी देव गुरु बृहस्पती 6व्या भागात येऊन उच्च रूप धारण करणार आहेत आणि नीचभंग राजयोग बनेल। तर हा काळ असेल जेव्हा तुमच्या जीवनात लॉटरी, सट्टा, शेअर मार्केट किंवा 2 नंबरशी संबंधित मार्गाने धन कमवणाऱ्यांसाठी थेट माता लक्ष्मीचा आशीर्वाद असणार आहे। तर तुम्ही माता लक्ष्मीच्या चरणावर याल, जिथं फक्त वरतून असाच धन वर्षाव होत राहील।
हे लक्षात ठेवा. 2 जूनपासून तुमचे जे मोठे निधी अडकले आहेत ते बाहेर पडताना दिसतील. 2 जूनपासून मोठ्या व्यापार आणि मोठ्या नोकऱ्यांमध्ये तुमचं नाव प्रसिद्धी निर्माण व्हायला सुरुवात होईल. विशेषतः जे लोक लॉटरी, सट्टा, शेअर मार्केटमध्ये पैसे लावतात त्यांच्यासाठी 2 जूनपासून प्रचंड यशाचा योग बनेल. म्हणजे थोडासा संयम ठेवावा लागेल. हाच संयम तुम्हाला भविष्यात यशाच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल. 3. वैवाहिक आणि प्रेम जीवन यामध्येही बदल होणार आहेत. तर तुम्हाला कुंभ राशीच्या मित्रांनो 2026 वैवाहिक जीवनाची स्थिती कायम सांगते. जे लोक प्रेम संबंधात आहेत त्यांच्यासाठी संपूर्ण वर्षभर लव्ह लाईफची स्थिती चांगली राहील. 2 जूननंतर तुमच्या वैवाहिक जीवनात सुधारणा होईल. 2 जूनपासून तुमचा वियोग, मतभेद किंवा गोंधळ ठीक होणार आहे. म्हणून 2 जूननंतर उच्च कुळात विवाह योग, मतभेद किंवा गोंधळ ठीक होणार आहे आणि चांगला योग सुरू व्हायला सुरुवात होणार आहे. तर इतकेच नाही तर 2 जूनपासून तुमचे जे व्यावसायिक भागीदार होते ते तुमच्या जीवनात महत्त्वाचे स्थान ठेवत होते ते सुद्धा 100% परत येताना दिसतील. 4. विदेशी यात्रा आणि प्रवास हे देखील घडणार आहे. जे लोक विदेशी प्रवासासाठी खूप जास्त त्रस्त आणि विचलित झाले होते त्यांना मी स्पष्टपणे सांगेल की 2 जूनपर्यंत देवगुरू बृहस्पती तुम्हाला छोट्या छोट्या देशामध्ये फिरवतील. म्हणजे तुमच्या जीवनात ये-जा सुरू राहील. व्हिसा, पासपोर्ट किंवा सामान्य प्रवासात यश मिळणार आहे. पण 27 जुलै 2026 पासून तुम्ही शनी वक्री स्थितीमध्ये येतील. तेव्हा कुंभ राशीच्या ज्या व्यक्तींना विदेशात जाण्याची व्हिसा, पासपोर्टची समस्या येत होती त्यांना आता कायदेशीर मान्यता मिळणार आहे. तर 27 जुलैपासून तुमच्या जीवनात 100% विदेशात जाण्याचा योग बनत आहे, जे अनेक वर्षापासून प्रयत्नानंतरही जात नव्हते. तसं पाहिलं तर 5 डिसेंबर 2025 पासून हा योग बनला आहे हे सत्य आहे. पण संयम ठेवा. 2 जून नंतर 27 जुलै नंतर तुमच्या जीवनात 100% लाभाचा योग बनत आहे. मालमत्ता आणि संपत्ती यातही तुम्हाला कुंभ राशीच्या लोकांनो स्वतःची मालमत्ता आणि संपत्तीसाठी त्रस्त असाल तर ज्यांना वाटत असेल की स्वतःची संपत्ती बनणार नाही तर त्यांच्यासाठीही स्वतःची संपत्तीचा लाभ मिळणार आहे. तुम्ही तुमच्या संपत्तीपासून दूर असाल तर जवळ येण्याचे योग निर्माण होणार आहेत. तुम्ही गृहप्रवेशसुद्धा कराल. छोटी घरे विकून मोठी घरे तुमची होतील. छोट्या गाड्या विकून मोठ्या गाड्या तुमच्या जवळ येतील. आईवडिलांच्या मालमत्तेव्यतिरिक्त सासरच्या बाजूची मालमत्तासुद्धा तुम्हाला मिळण्याचा योग आहे. तर 27 जुलै 2026 पर्यंत संपत्ती आणि मालमत्तेचा लाभ तुम्हाला मिळत आहे. तुम्ही तुमच्या घराचे सुख प्राप्त करण्यासाठी तत्पर व्हाल. म्हणून मी म्हणते वेळ खूप मोठी असते, घाबरण्याची कोणतीही गरज नाही. आणि 6 नंबर शिक्षण आणि संतती यामध्येही खूप मोठे बदल होणार आहेत. तर कुंभ राशीचे असे काही लोक आहेत ज्यांना संतती हवी असते, प्रदेशात शिक्षण घ्यायचे आहे, ज्याचे संततीशी ताळमेळ खराब झालेले होते. तर यांच्यासाठीही 2 जून 2026 पर्यंत तुमच्यासाठी शिक्षणात वाढ होईल. तुमचे वारंवार कोणत्याही परीक्षेत नापास होत असाल तर त्यामध्ये 100% पास होण्याचे लक्षणे दिसणार आहेत. या व्यतिरिक्त 2 जूनपर्यंत तुम्हाला प्रदेशात शिक्षणाचा योग देखील बनवता येणार आहे. संततीशी मतभेद होते, त्याची प्रगती होत नव्हती किंवा तुमच्यापासून दूर होते तर 2 जूनपासून हळूहळू परिस्थिती ठीक व्हायला सुरुवात होईल. तर हे आहेत कुंभ राशी तुमच्यासाठी 2026चे वर्ष आणि राशीवाणी जी 100% खरे ठरणार आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.